नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूचे उपयोग बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते बघा. याच्या अगोदर पण आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूबरोबर व्हिडिओ बनवलेले आहेत. मित्रांनो, सपोज पर्सेंटेज मी लिहिलं 20%, तर 20%चं मिनिंग काय असतं मित्रांनो? 20/100 हे याचं मिनिंग असतं. आता 20/100 आपण लिहिलं, याला आपण सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय केलं. 2 1 2 आणि 2 5 10, म्हणजे 20%ची जी फ्रॅक्शन व्हॅल्यू बनून आली ती किती आली? 1/5. किती आली मित्रांनो? 1/5. आता या 1/5चे काय उपयोग आहेत बघा. 1/5 म्हणजे 20% आहे मित्रांनो. याचे उपयोग काय आहेत? सपोज मित्रांनो, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज 500 त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्रीमेंट किती केलं? 500मध्ये त्याच्या 20% वाढ केली. 500मध्ये 500मध्ये त्याच्या 20% वाढ. बरोबर आहे. 500मध्ये त्याच्या 20% वाढ केली. आता हे कशा पद्धतीनं आपण सॉल्व करणार आहे मित्रांनो? आता बघा, 500 लिहिलं आपण, 500 ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला फ्रॅक्शन 1/5. फ्रॅक्शन काय आहे? 1/5. आणि आपण ॲज इट इज असं लिहूया. सपोज फ्रॅक्शन आपण लिहिला 1/5 ॲज इट इज. बरोबर आहे. 1/5 म्हणजे 20%. 20% याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मित्रांनो. 20% 500मध्ये, 500चे 20%, 500चे 20% 500मध्ये ॲड केलेले आहेत. बरोबर आहे. वन्स अगेन सांगतो, 500चे 20% 500मध्ये ॲड केलेले आहेत. तर कसे करायचे बघा. आता 20%ची व्हॅल्यू काय आहे? सिम्पली 1/5 आहे फ्रॅक्शन व्हॅल्यू. ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं ॲडिशन करतो, अशा प्रकारचं ॲड करतो, आहे ना, त्या व्हॅल्यूमध्ये आपण त्या व्हॅल्यूचे ठराविक पर्सेंटेज ॲड करतो. आता आपल्याला काय करायचे? 20% ॲड करायचे आहेत. आपण काय केलं? सिम्पली 1/5%, 20%ची व्हॅल्यू 1/5 आली. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे मित्रांनो बघा. आता हे 5 मी ॲज इट इज लिहिलं. मित्रांनो, ही असते बेस व्हॅल्यू. ही काय असती? बेस व्हॅल्यू. आणि ही काय असती? एकतर इन्क्रीमेंट व्हॅल्यू असती किंवा डिक्रीमेंट व्हॅल्यू असती. डिक्रीज झालेली व्हॅल्यू असती. दोन्हीतलं काहीतरी असतं मित्रांनो. तर इथं काय आहे बघा मित्रांनो, इथं काय आहे बघा. इथं व्हॅल्यू काय झालेली आहे? इन्क्रीमेंट झालेली आहे, व्हॅल्यू वाढलेली आहे. तर काय होतं? सिम्पली मित्रांनो काय होतं बघा. 1/5 आहे ना, जर 20%ने व्हॅल्यू वाढली असं आपण म्हटलं, 20%ची वाढ केली, 500मध्ये 500चे 20% ॲड केले. आता सिम्पली काय होतं? या 5मध्ये हे 1 ॲड होतात. 5मध्ये 1 ॲड झालं मित्रांनो. इथं व्हॅल्यू झाली 6. किती झाली? 6 झाली. मग सिम्पली आपल्याला काय करायचं असतं? 6/5नं मल्टिप्लाय करायचं आहे 500ला. आता 500ला जर मल्टिप्लाय केलं तर 5 1 जा 5 येणार आहे. आणि इथं काय येणार आहे? 100 येणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? 100 × 6. आता 100 × 6 इज इक्वल टू 600. म्हणजे मित्रांनो, जी इन्क्रीमेंट होऊन व्हॅल्यू आलेली आहे आपली, ती किती आलेली आहे? 600 आलेली आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं हे आपण बेसिक शिकलं मित्रांनो. बेसिक काय शिकलं? बेसिक. आता 20%ची व्हॅल्यू काढणं एकदम सोपं आहे. आता सपोज तुम्हाला असं दिलं, सपोज 600मध्ये त्याचे म्हणजे 600चे 6 होल 1/4% ॲड करा. बरोबर आहे. ॲड करा सांगितलं आपल्याला. सिम्पली ॲड करा सांगितलं. बेसिकली आपण बेसिक शिकतोय मित्रांनो. कोणत्याही गणिताचं म्हणजे कोणत्याही गणितामध्ये आपल्याला या अशा पद्धतीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागतात, वाढ करावी लागते, कमी करावी लागते. आपण हे बेसिक शिकतोय. सपोज आपण म्हटलं 600मध्ये त्याचे 6 होल 1/4% ॲड करा. आता कशा प्रकारे ॲड करायचे? आता सर्वप्रथम हे लिहून घ्या, 6 होल 1/4%. आता हे काय आहे? सिम्पली हा एक फ्रॅक्शन आहे आणि त्याला पर्सेंटेज कनेक्ट केलेला आहे. सिम्पली या फ्रॅक्शनला म्हणजे मिक्सड फ्रॅक्शनला तुम्हाला कन्वर्ट करायचे इम्प्रॉपरमध्ये. कसं करायचं? 6 4 जा, हे माहिती आहे तुम्हाला, 6 4 जा 24 + 1 25. बरोबर आहे. 25 4 आपला हे झालं.
यांचा निकाल लागला. आता याचा निकाल. आता पर्सेंटेज म्हणजे काय आहे मित्रांनो? पर्सेंटेज म्हणजे सिम्पली आपण काय म्हणतो बाय 100, होय ना. 1/100 पर्सेंटेजची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? आपण शिकलोयच बघा. पर्सेंटेजची व्हॅल्यू काय असते? सिम्बॉल आहे ती. याची व्हॅल्यू काय आहे? 1/100. बरोबर. तीच आपण इथे लिहिली 1/100. आता सिम्पली काय करायचे? 25 1 जा 25, 25 4 जा 100. म्हणजे ही जी आपली व्हॅल्यू बनून आली मित्रांनो, आपली जी 6 होल 1/4%ची व्हॅल्यू किती आली बनून बघा. फ्रॅक्शन व्हॅल्यू 1 आणि 4 × 4 = 16 म्हणजे 1/16. व्हॅल्यू किती बनून आली? 1/16. आता व्हॅल्यू 1/16 बनलेली आहे. परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो? त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 600मध्ये तेवढे ॲड करा. 600मध्ये 600चे 6 होल 1/4% ॲड करा. आता काय करायचं आहे? सिम्पली मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला ॲड करायला सांगतात त्यावेळेला आपण काय करतो? आपली जी फ्रॅक्शन व्हॅल्यू आलेली आहे, ही व्हॅल्यू काय आहे? ही बेस आहे. आणि ही एकतर इन्क्रीमेंट दर्शवते किंवा डिक्रीमेंट दर्शवते. मग असं जर असलं, ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट दर्शवत असली, तर इथं काय आपलं ॲड करा म्हणजे इन्क्रीमेंट दर्शवलं आहे. म्हणजे इथं जर 16 असलं मित्रांनो, तर इथं काय असलं पाहिजे? इथं 70 असलं पाहिजे. 1 ॲड असलं पाहिजे. किती? 1 ॲड असलं पाहिजे. आता बघा इथं मित्रांनो एक गोष्ट करूया आपण. इथं 600 घ्यायच्या ऐवजी आपण काय घेऊया? सपोज आपण एवढे घेऊया. बरोबर आहे. आपल्याला जरा सोपं जाईल आकडेमोड करायला. बरं ठीक आहे. आपण काय केलं? या 16मध्ये काय केलं? 1 ॲड केलं. आपली व्हॅल्यू झाली 17 झाली. आता बघा, आता सिम्पली काय होणार आहे बघा. सिम्पली काय होणार नाही, ते हे पण घेऊन चालणार नाही मित्रांनो. आपण काय घेऊया? बेस व्हॅल्यू काय घेऊया? सपोज आपण 32 घेऊया. इथं 3200. ठीक आहे. 3200 घेतली. आता बघा, आता काय झालं? सिम्पली आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? 3200 इंटू, आता म्हणजे 3200मध्ये आपल्याला काय करायचे? त्याचे 3200चे 6 होल 1/4% ॲड करायचे आहेत. आपण काय केलं? त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली 1/16. आता ॲड करायची म्हणजे काय केलं आपण? फ्रॅक्शनमधले जो डिनॉमिनेटर आहे त्याची बेस व्हॅल्यू काय? ही बेस व्हॅल्यू असते आणि वरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट दर्शवते. आपण काय केलं? 1 ॲड केला. 17/16. बरोबर आहे. आता काय? 16 1 जा 16 आणि 16 2 जा 32. आता इथं किती आले? 200. मग वन्स अगेन आपल्याला काय करायचे मित्रांनो? पुन्हा एकदा 200 × 17. बरोबर आहे. 200 × 17. मग आन्सर किती येणार आहे? 17 2 जा 34. आणि त्याच्यामध्ये हे 2 0 ॲज इट इज इथं येणार आहेत. म्हणजे आपली फायनल व्हॅल्यू किती आली? इन्क्रीमेंट होऊन 34,000. म्हणजे 3400 आली. आता 3200मध्ये जर आपण त्याचे 6 होल 1/4% ॲड केले तर आपली व्हॅल्यू किती येते? 3400. ही आपली फायनल व्हॅल्यू येते म्हणजे ॲड केल्यानंतरची. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करायचे. कशाचा वापर करायचे? फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. ही आपली फायनल व्हॅल्यू येते म्हणजे ॲड केल्यानंतरची. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करायचे. कशाचा वापर करायचे? फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेजर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.